शी निगडीत असलेले जे कोणते स्टार्टअप्स आहेत आणि महिलांचे स्टार्टअप्स आहेत विशेष करून, त्यांच्यासाठी आम्ही एक चांगला प्रोग्राम बनवतोय, ज्याच्या थ्रू त्यांना एका स्टेजवर आणलं जाईल. त्यांना प्रॉपर त्यांच्या स्टार्टअपसाठी एक वेगळी झळाळी मिळेल. आणि परत आज जे आम्ही लॉन्च केलं आहे शाश्वत निर्माण, त्याच्या थ्रू सस्टेनेबल डेवलपमेंटवर आमचा जास्तीत जास्त फोकस राहील. सर, आपने एसआरए के बारे में बताया, स्लम रीडेवलपमेंट के बारे में, अर्बनाइजेशन पे बहुत कुछ काम आपने प्रपोज किया गवर्नमेंट को, बट क्या उसमें सस्टेनेबल ग्रीन शहर, इसके लिए कुछ काम करेगा नरेट को? नरेट को 10 साल पहले शुरुआत कर दी थी सस्टेनेबिलिटी के ऊपर। वहाँ हमारे जो एक सिंबल देखे आए थे, आइकॉन जो आए थे, वो अमृता फडणवीस 10 साल पहले हमारे साथ रही है। और जितने भी हम काम किए थे उसमें वो आगे हमारे साथ शरीक थे। तो हम सस्टेनेबिलिटी के बारे में हम आज नहीं बात कर रहे हैं, 10 साल से हम बात कर रहे हैं। तो ये इसके बाद, लेकिन आज की तारीख में जो बात हुई है उसके ऊपर हम चाहते हैं कि इसके ऊपर फोकस ज़्यादा हो। जो हम कर रहे हैं वो तो करते ही हैं, लेकिन आज की तारीख में इसको हम कैसे सब्जेक्ट को आगे ले जाएं और फोकस कर दें कि हमारे देश में दूसरे 5 साल के अंदर ऐसे परिवर्तन आ जाए कि जितने भी डेवलपमेंट आप देखेंगे आगे, वो ग्रीन डेवलपमेंट रहेगा और पॉजिटिव एनवायरनमेंट के लिए है। हमें आज ये नहीं सोचना है कि कल क्या हुआ था और क्या तकलीफ हुई थी। हमें ये सोचना है कि आज हम क्या कर सकते हैं और आगे 5 साल के अंदर ये परिवर्तन पूरा एक क्रांति लाना चाहते हैं, एक रेवोल्यूशन आना चाहते हैं, एक परिवर्तन लाना चाहते हैं जो पहले कभी हम सोच नहीं सकते थे, वैसे आना चाहिए। जैसे हमने देखिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने क्या ऐलान किया, जो फर्स्ट कैबिनेट मीटिंग हुई अपने नए मिनिस्ट्री में, उन्होंने अफोर्डेबल हाउसिंग बताया कि हम 60,000 करोड़ रुपया अफोर्डेबल हाउसिंग के लिए दूसरे 5 साल में 1 करोड़ घर अर्बन एरियाज में हम सब्सिडी देंगे, वो शुरुआत कर दी फर्स्ट कैबिनेट मीटिंग। तो उनके माइंड में कितना था कि फर्स्ट कैबिनेट मीटिंग पे घर के ऊपर हो। वैसे ही स्लम्स के बारे में है, वैसे ही माही जो लीडरशिप ले रही है उनको एनवायरनमेंट के ऊपर है, क्योंकि आज के तारीख में सिर्फ आप और हम नहीं कर सकते, सबको करना है, बच्चों को भी करना है। सर, मैन्युफैक्चरिंग में बहुत स्पेशली ऑटोमोटिव बहुत सारे इसमें विमेन वर्कफोर्स का बहुत पार्टिसिपेशन रहता है। वैसे रियल एस्टेट मतलब कंस्ट्रक्शन साइट पे विमेन पार्टिसिपेशन के लिए कुछ प्लान कर रहे हैं क्या? मतलब माही ऐसे मतलब एक्चुअल साइट पे कोई काम करेगा हमारे? नहीं, आप तो बोलेंगे, लेकिन एक ही सेकंड में आज की तारीख में अनएम्प्लॉयमेंट है। जब तक एम्प्लॉयमेंट है तो एक हमारे देश में एक संस्कृति में मनुष्य के मैन को आगे लेना पड़ता है, तो इसलिए वो पीछे ले। अगले 5 साल में जैसे हम स्किल डेवलपमेंट इम्प्रूव करेंगे, उसके हिसाब से ऑटोमेटिकली लेडीज इंक्लूसिव आ जाएंगे, क्योंकि इतने नौकरियां बढ़ जाएंगे। आज की तारीख में अनएम्प्लॉयमेंट भी है। तो जैसे आप बता रहे थे स्किल के बारे में बताइए। स्किलिंग में हम वही कर रहे हैं कि जो भी रियल एस्टेट साइट्स पे भी जो काम कर रहे हैं उनको सबसे ज़्यादा हार्ड वर्क लेडीज़ करती है, लेकिन उनको स्किलिंग का जो भी उनका लैकिंग है वो इम्प्रूव करने के लिए हम स्किल नीरेड और निपुण के साथ टाई अप करके उनको स्किलिंग करवा रहे हैं, सो दैट इंटरनल प्लम्बिंग, इंटरनल वॉल पेंटिंग दे कैन डू, एंड उस हिसाब से उनका जो सोर्स ऑफ इन्कम है वो बढ़ जाएगा। सर, तुम्ही सांगा की माहीच्या वर्कबद्दल तुमचा काय अनुभव आहे आणि त्याचा भविष्य बघता? रिअल इस्टेट इंडस्ट्री आहे ना, ही पुरुष प्रधान इंडस्ट्री होती। तर आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण जे काय आवाहन केलं होतं की बेटी बचाओ आणि बेटी पढाओ, त्या हिशोबाने आम्ही सुद्धा असा विचार केला की ह्या इंडस्ट्रीमध्ये महिला आल्या आणि महिला अग्रेसरमध्ये आल्यानंतर आजही तुम्ही बघितलं असेल तर महिला काम करतात, पण महिला सेल्समध्ये म्हणा किंवा रिसेप्शन म्हणा, फायनान्समध्ये काम करतात। पण आज तुम्ही बघितलं असेल तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुद्धा जे मुला पहिले अगोदर तुम्ही बघितलं असेल तर फक्त मुलंच इंजिनियर होत होते, पण आज तुम्ही बघितलं असेल तर तो प्रमाण कमीत कमी 30 ते 35% पर्यंत झालेलं आहे। आणि ह्याच्यात एक गोष्ट नक्कीच मुलांनी पण त्यांची कंबर कसायला पाहिजे, का की आज जी
मुली आहेत आणि महिला आहेत, ह्या लोकांनी खरोखरच टफ कॉम्पिटिशन द्यायला चालू केलेले आहेत. आणि कामामध्ये तुम्ही बघितलं असेल तर ह्यांच्यापेक्षा जास्त प्रिफर केलं जातं, का की बरेचसे फील्ड असे आहेत की जिथे मुलांपेक्षा जास्त मुलींना प्रिफर केलं जातं. तर आम्ही म्हणत होतो की रिअल इस्टेट याच्यात मागे राहिली होती, त्याच्यामुळे त्याच्यात पुढे आणण्याकरता आम्ही बोललो हा प्लॅटफॉर्म माही म्हणून चालू केला. आणि ह्या प्लॅटफॉर्मवरती पहिले अध्यक्ष तारा सुब्रमण्यम झाली, त्याच्यानंतर अनंत रघुवंशी झाली. आणि आम्हाला ह्याच्यात खूप अभिमान आहे आणि आनंद आहे की पहिली मराठी मुलगी ह्या संस्थेची अध्यक्ष होते आणि ती पूर्ण भारतभर लीड करणार आहे. सर, या संदर्भात मराठी एक महिला अध्यक्ष झालेली आहे, तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं काय अपेक्षा आहे? नाही, ही जी संस्था आहे ना, गव्हर्नमेंट संस्था, नेरळको जी संस्था आहे ती सरकार आणि डेव्हलपर ह्यांच्या दोघांच्या मध्ये दुवा म्हणून काम करते. म्हणजे जे काय पॉलिसी असेल, पॉलिसी ॲडव्होकेसीमध्ये आम्ही त्याच्यामध्ये सरकारला सजेशन देतो आणि त्या हिशोबाने जे कस्टमर फ्रेंडली आणि इंडस्ट्री फ्रेंडली असतात ना, ते सर्व पॉलिसी आम्ही अंमलबजावण्यामध्ये सहजपणे शक्य होतात. आज तुम्ही म्हणाला की महिला, खरोखरच सरकारचे पण खूप काही महिलांकरता प्राधान्य असे प्रत्येक स्कीम आहेत. त्या स्कीममधनं बसून जे काय असेल, आज उदाहरणार्थ स्किलिंग म्हटलं की सेकंड उदाहरण म्हणायचं म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल तर स्टॅम्प ड्युटी. समजा तुम्ही महिलेच्या नावावरती फक्त ॲग्रीमेंट केलं तर 1% स्टॅम्प ड्युटी मिळतं. हे सुरुवात आहे. आता ह्याच्यानंतर आम्ही डिमांड करू की महिलेच्या नावावर करत असेल तर तिला, फक्त महिला असेल तर जास्त द्यावे आणि महिल्याबरोबर समजा कोण बरोबर समजा पुरुष असेल तर त्याला थोडंसं द्यावं, असं आम्ही त्यांना सरकारला मांडू त्याच्याकडे.